नमस्कार, आज शिकणार आहोत डबल रेष रांगोळी कशी बोटाने काढायची। हे बघा, 4 बोट मी जॉईंट केले, अंगठी नाही पकडायची आणि हे बघा अशी रांगोळी पकडली आहे आणि अशी सोडायची। आपल्याला हा अंगठी नाही पकडायची आहे। हे बघा 4 बोटच पकडायचे आणि रांगोळी धरायची अशा पद्धतीने, म्हणजे डबल रेष रांगोळी तयार होते। 3 अंगठींमध्ये एक अंगठा जाऊन ती डबल रेष अशी तयार होते। बघा, व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे कळेल, व्हिडिओ सोडून जाऊ नका, युजफुल व्हिडिओ आहे, नक्की पहा व्हिडिओ। हे बघा डबल रेष आपण त्रिकोणही बनवू शकतो। हे बघा डबल रेषने अशा पद्धतीने बघा त्रिकोण आकारही तयार करू शकतो। आपण अंगठीला नाही पकडायची, फक्त 3 बोट आणि एक अंगठाच पकडायचा आहे आणि लूज सोडत जायची रांगोळी अशा पद्धतीने। हे बघा हळूच अशा पद्धतीने आपल्याला 3 डॉट पाडून षटकोन आकार ही आपण पाडू शकतो डिझाइन। हे बघा तीन बोट नंतर अंगठा मध्ये पकडायचा आहे आणि हळूच रांगोळी सोडायची। शेवटच्या अंगठीचा वापर आपण करायचा नाहीये। अशा पद्धतीने बघा सुंदर असे डबल रेष रांगोळी तयार होते, बघू शकता। अशा पद्धतीने मध्ये डॉट ही टाकू शकतो सुंदर दिसण्यासाठी। खूप साऱ्या वरती डिझाइन ही टाकू शकतो आपण अशा पद्धतीने। व्हिडिओ पूर्ण बघत जा म्हणजे कळेल, युजफुल व्हिडिओ, खास महिलांसाठी मी व्हिडिओ आणते शिकण्यासाठी। हे बघा 3 बोट आणि मध्ये अंगठा घेऊन मी रांगोळी लूज सोडते। बघा कशी डिझाइन तयार होते, बघू शकता तुम्ही। शिकण्यासाठी मी हे बघा त्याच पद्धतीने आपण छोटी डिझाइन ही टाकू शकतो। हे बघा अशा पद्धतीने हळूहळू 4 बोटांमध्ये रांगोळी पकडून सोडत जायची। आपल्याला फक्त 4 बोट वापरायचे म्हणजे डबल रेषा रांगोळी। प्रॅक्टिस लागेल पण नक्की येईल, प्रॅक्टिस करा अशा पद्धतीने। हे बघा त्याच्यापेक्षा आपण छोटी ही डिझाइन करू शकतो अशा पद्धतीने। हे बघा किती सुंदर अशी डिझाइन तयार होते, बघू शकता। हे बघा त्याच्यापेक्षा छोटी डिझाइन ही आपण करू शकतो 4 बोटांनी। त्याच पद्धतीने घ्यायचे, डबल रेष आपण पाडली सरळ, त्याच पद्धतीने फक्त खालीवर थोडंसं करायचंय, खालीवर खालीवर। हे बघा अशा पद्धतीने ऑटोमॅटिकली डिझाइन तयार होते, बघू शकता तुम्ही। खास महिलांसाठी शिकण्यासाठी मी व्हिडिओ आणते, नक्की पहा माझे व्हिडिओ, पूर्ण व्हिडिओ बघत जा म्हणजे कळेल। हे बघा अशा पद्धतीने अंगठी नाही घ्यायची आपल्याला, 3 बोटांमध्ये रांगोळी अंगठा पकडून अशी सोडायची आपल्याला रांगोळी। हे बघा अशा पद्धतीने म्हणजे डबल रेष तयार होते। हे बघा हळूच लूज सोडायची आहे रांगोळी अशा पद्धतीने। पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे कळेल। हे बघा अशी ही डिझाइन पाडू शकतो, थोडी मोठी ही डिझाइन पाडू शकतो, त्याच्यापेक्षा आपण मोठी ही डिझाइन पाडू शकतो। प्रॅक्टिस लागेल, नक्की येईल तुम्हाला। हे बघा ह्या पद्धतीनेही आपण डिझाइन पाडू शकतो। 3 बोट घेऊन वरती अंगठा ठेवून लूज सोडायची आपल्याला रांगोळी। शेवटची अंगठीचा वापर नाही करायचा आहे, फक्त 3 बोट घेऊन अंगठा ठेवून लूज सोडायची रांगोळी हळूच। हे बघा अशा पद्धतीने
सुंदर अशी डिझाईन तयार होते बघा। प्रॅक्टिस लागेल पण नक्की येईल तुम्हाला, नक्की ट्राय करा। हे बघा अशा पद्धतीने हे बघा बोटाने आपल्याला दाबायचे म्हणजे गोल आकार येईल डॉटला। चुट्टीने रांगोळी कशी धरायची व कशी सोडायची तोही व्हिडिओ आहे माझ्या चॅनलवर, जा नक्की पहा तो व्हिडिओ। भाग पहिला आहे तो माझा, नक्की युजफुल व्हिडिओ आहे, नक्की बघा। हे बघा बोटाने आपल्याला अजून त्या थेंबांना पंच करून घ्यायचंय। माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला। कसा वाटला व्हिडिओ हे बघा। 3 बोट कसे घेतले मी दाखवते तुम्हाला। अशा पद्धतीने मी टाकले, सरळ टाकत जायचे। हे बघा ही अंगठी आपल्याला घ्यायची नाही, फक्त 3 बोट आणि मध्ये अंगठा ठेवायचा आहे बघा। मी अजून काढून दाखवते डबल रेष। अशा पद्धतीने आपल्याला हळूहळू लूज सोडायची रांगोळी। हे बघा अशा पद्धतीने, नंतर त्याच पद्धतीने डबल डॉट ही टाकू शकतो डबल रेष मध्ये। अशा पद्धतीने बघा भाग पहिला ही दिलाय मी, चुट्टीने रांगोळी कशी धरायची व कशी सोडायची। इझिली ते व्हिडिओ मध्ये तुम्ही शिकू शकता। व्हिडिओ पूर्ण बघत जा, युजफुल व्हिडिओ असतो, खास महिलांसाठी मी शिकण्यासाठी व्हिडिओ आणते। नक्की पाहत जा माझे व्हिडिओ। कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ, शिकवण्याची पद्धत। हे बघा डॉट ही टाकू शकतो आपण। अशा पद्धतीने बोटाने पंच केल्यानंतर राऊंड होतो आपला गोलाकार। हे बघा अशा पद्धतीने डिझाईन ही करू शकतो आपण दरवाजा बाहेर। खूप शिकवण्यासाठी मी व्हिडिओ आणणार आहे, सबस्क्राईब करून ठेवा माझं चॅनल। नवीन नवीन व्हिडिओ आणणार आहे मी, नक्कीच बघत जा माझे व्हिडिओ, युजफुल असतात, शिकण्यासारखे। नंतर बोटाने थेंबांना जर दुसरी डिझाईन बघा, हे हळूहळू रेष जशी रेष काढली त्याच पद्धतीने आपल्याला काढायचंय। फक्त खालीवर खालीवर थोडासा आपल्याला असं खालीवर करून ऑटोमॅटिकली डिझाईन तयार होते अशा पद्धतीने। हे बघा बघू शकता। मी हळूहळू का शिकवते, तुम्हाला यायला पाहिजे। धन्यवाद।